गाईज वेलकम बॅक टू द डे. किती आहे रे आपला? 23. खरं की काय? तू बघते की काय? गाईज वेलकम बॅक टू द डे 23 ऑफ डेली व्लॉगिंग विथ प्रदीप. आणि आता आपण आलोय शूटला. फुल अंधार झालाय सगळीकडे. काय पावसाने तर डोक्याची आई बहीण एक करून ठेवली. पूर्ण अंधार अंधार झालाय, पण लेट्स होप की आमचं शूट झालं पाहिजे. आणि आज आपल्या सोबत आहेत चिलकर प्रणव आणि आरती गुरव. कुटकुट पाऊस बघ. आई शपथ, जसा बोललो तसा पाऊस आलाय भाई. किती नाव घेतलं की पाऊस येतो. आईला चल तिथं जाऊ. चल तर मी बोलणार की आरती सोडून मी कोणाकडे बघत पण नाही. मग तू बोलायचा अरे तू फक्त बघत नाही, मी तर आरती सोडून दुसऱ्या कोणाचा विचार पण नाही करत. म्हणलं नाही ना, मीच सांगणार पहिले, मी सांगणार. तेवढ्यात आरती येणार. म्हणलं आरती 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 दोघे एक साथ बोलणार आरती 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 आरती. मग तेवढं अरे थांबा 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 पहिले माझं ऐका. मग ती बोलणार गाईज मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. म्हणलं हा बोल बोल पटकन बोल. मग ती बोलणार गाईज आय एम लेस्बियन, मला पोरी आवडतात. हे असं बोलणार नाही केलंय, पण आपण मी सांगितलेलं आणि पोरी आवडतात. आणि मग ना मग आपण एकमेकांकडे बघणार असं आणि एकमेकांकडे बघणार आणि मग किस करणार एकमेकांना. ऐक तर पुढचं काय माहितीये का? अरे ते कोळी खरं कोणी तरी करायची. आम्ही कारण की आम्ही तुझ्या प्रेमात आहे ना, आणि आम्ही पहिलेच कमिट केलंय की आरतीशिवाय कोणच नाही, आरतीशिवाय कोणच नाही, आरतीच आमचं सगळे. आणि आरतीतलेच म्हणजे आणि मग एकमेकांकडे बघणार आणि मग एकमेकांनाच किस करणार आणि मग तुझी रिएक्शन घ्यायची. लय भारी होईल. लाईक मग सिंपल. आरती चष्मा दाखव कोणता आलाय आंधळ्याचा रोल प्ले करायसाठी. चष्मा कोणता आणलायस बघू? मला आधीच तरी सांगायचं, माझ्याकडे एक चांगला होता आंधळ्यासारखा. अरे मी तुला बोललो, मी तुला ब्लॅक चष्मा बोललो ना. ब्लॅकच आहे हा. This is तुझ्या बापाने आज आंधळे लोक कोणाचे बाबा आंधळा असतो आणि हा चष्मा घालतो. आता आम्हाला बेंच हवाय, पण सगळ्या बेंच ओले ओले झाले. तरी हा तरी ठीक आहे, एवढा ओला नाही झालाय, पण नाही होणार इथं करता नाही येणार. इथंच बसावं लागेल मला वाटतं. तर आमचं एक शूट झालंय आणि झालंय म्हणजे तेवढंच करता आलं, कारण की पावसाने आणि पाठीमागे केवढा अंधार झालाय. मस्त वाटते. पाठीमागे अंधार झालाय रे पूर्ण, म्हणून मी जरा गोरा वाटतं. लाईटची गरज नाही. तुझ्या डोळ्यांच्या खाली इथं काय आहे? तू चिकलमाती लावून आली आहे का? एवढं सगळं शूट केल्यानंतर भूक लागली आहे सगळ्यांना. ह्यांनी तर काही काम पण नाही केलं तरी भूक लागली आहे. एकमेकांची गप्पा मारून भूक लागली यांना. तू नाही ना काय घेते? जा ना तिकडे ज्यूस घे ना. कोणाला कळलं नाही पाहिजे की आपण ऐरोली इथे. अरे हे नाही चालत उपवासाला, नाही चालत ते. जाऊ दे आता काय. धबा धबा आणि उपवास उपवास. धबा धबा खाताना नको वापरत जाऊ रे. खाण्यामध्ये आपण जेव्हा या गोष्टी माझा घेणार काय स्लाइस घेणार. सो गाईज आमचं खाऊन पिऊन सगळं झालेलं आहे. आता चाललो आम्ही घरी. पाऊस पण थांबलाय, आता घरी जातो. नंतर काय करणार आहे मला आयडिया नाही आहे, दाखवतो काय केलं तर. चलो बाय. गाईज आत्ता वाजलेत रात्रीचे 12 आणि माझा काहीतरी खायचा मूड झालेला, सो मी काहीतरी टेस्टी मागवले, तुम्हाला दाखवतो. हे आहेत स्मोकी बार्बिक्यू विंग्स. वा चल ना पोंगल निघितून. जरा खाऊन बघतो. वा स्वीट स्पायसी आंबीट परफेक्ट. वाह बेस्ट. चोको लावा केक पण आहे, पण मी तो खात नाही. तो कॉम्बोमध्ये येत होता स्वस्तामध्ये, म्हणून मी घेऊन ठेवला आहे. तर नंतर खाईल त्याला. ही चटणी आहे ना, ही चिपोटले वाटतं. हावाला चिपोटले, पण ह्याच्यात मजा नाही येते. ही जी आहे ना ह्याच्यात मजा येते थोडी. तसं थोडं बुडवतो. वा पुदिना चटणी आहे. आणि गाईज हे हेल्दी पण आहे, कारण की हे रोस्टेड आहे, याच्यात डीप फ्राईड नाही. वाह
हा मजाच आली भाई. भाईच मजबूत खाऊन झालंय. मजा आली भाई. रात्री असं कधी मध्ये आधीमध्ये मागवून खाण्याची एकदमच वेगळी मजा असते. एकदम टेस्टी होते गाईज ते होते ते. मी कुठून मागवलेलं मला आठवत नाही. काय होतं ते काय माहिती काय होतं. जबरदस्त होतं. पण आता आपण काय होतं ईट क्लब काय पण व्हॉट द एफ काय माहिती काय होतं. पण तगडं होतं भाई. मजा आली. आता भेटूयात आपण डायरेक्ट नेक्स्ट व्लॉगमध्ये कारण की आता झोपायची वेळ झाली. पोट पण भरलं आहे. चलो बॉय बॉय.